मराठवाड्यामध्ये हाय व्होल्टेज लढती अनेक होतात. शिंदे विरुद्ध ठाकरे असा कुठेतरी या ठिकाणी एक संघर्ष पेटलेला होता. शिवसेना विरुद्ध शिवसेना, अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होता. त्यामुळे या मराठवाड्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान त्या ठिकाणी कसं वातावरण आहे? एकूणच आता मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे. मोहिनी, मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधी आता मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याची मतमोजणी होणार आहे. तर मराठवाड्यात एकूण 46 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याची आज मतमोजणी 8 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या SFS स्कूलवरच्या या मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत. भगवे बेल्ट गळ्यात घालून, त्यांचे आय कार्ड घालून हे सगळे भाजपचे पदाधिकारी प्रतिनिधी इथं दाखल झालेत आणि ते रांगेत थांबलेले आहेत. आज भगव्याचा दिवस आहे आणि त्यामुळं आम्ही भगवे घालून आलो असं या सगळ्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे. त्यामुळं तू जसं सांगितली तसं मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुठे शिवसेना विरुद्ध शिवसेना, मशाल विरुद्ध धनुष्यबाण, कुठे घड्याळ विरुद्ध तुतारी, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष दिसतो आहे. अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली, कारण त्यांनी मोठी ताकद जिल्ह्यातल्या या सगळ्या जागा आपल्याकडे याव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी तो पूर्णतः खिळखिळा झाला आणि पुन्हा एकदा बस्तान आपलं बसवण्यासाठी शिवसेनेला पुन्हा उभारी यावी, मूळ शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेला मूळ उभारी यावी यासाठी त्यांचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे मोठी ताकद त्यांनी लावलेली आहे. अशा स्थितीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष इथे आहे. त्याचबरोबर भाजपने सुद्धा आपला आकडा वाढवण्यासाठीचा प्रयत्न जोरदार सुरू केला होता आणि तो आकडा आज वाढेल की नाही हे लक्षात येणार आहे. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अर्जुन खोतकर हे सुद्धा मैदानात आहेत. राजेश टोपे हे अनेक वर्षांपासून म्हणजे सलग 5 वेळा निघून आलेले ते सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावलेले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची प्रतिष्ठा पणाला लागली, कारण त्या सगळ्या मतदारसंघामध्ये 6च्या 6 मतदारसंघामध्ये हे चित्र दिसतं आहे. धनंजय मुंडे हे या निवडणुकीमध्ये किती मताने विजयी होतात यावर सध्या चर्चा सुरू आहे. तिकडे लातूरमध्ये अमित देशमुख, धीरज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली, कारण त्या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ कायम ठेवायचा आहे. तिकडे उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये राणा रणजितसिंह पाटील आणि तानाजी सावंत यांच्यासाठी सुद्धा प्रतिष्ठा आहे. नांदेडमध्ये तीच स्थिती आहे. ज्या लोकसभेमध्ये मोठा पराभव भाजपला पत्करावा लागला होता त्या ठिकाणी अशोक चव्हाण पुन्हा कमबॅक करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण त्याही ठिकाणी काँग्रेसची मोठी ताकद होती, पण आता मात्र ही ताकद कमी झालेली आहे. तिथं अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर ती ताकद वाढली असं सांगितलं जातं आणि त्यामुळे आता बघूयात की तिथला निकाल काय असतो. परभणी, हिंगोली या मतदारसंघामध्ये सुद्धा चुरशीच्या लढती आहेत. विशेष कळमनुरी या मतदारसंघाकडे खास लक्ष दिलं जातंय, कारण तिथले आमदार अनेकदा वेगवेगळ्या वादामध्ये अडकले होते, चर्चेमध्ये अडकले होते. असं एकूण मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघातलं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामधले हॉट लढाई म्हणजे इम्तियाज जलील विरुद्ध अतुल सावे आणि तिकडे संजय शिरसाट हे शिवसेना प्रवक्ते म्हणून ज्यावेळेस आपली कामगिरी बजावतात ते सुद्धा या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पुढे जातात की थांबतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आता ही जी गर्दी आहे, ही गर्दी, हा माहोल, हा सगळा भाजप आणि काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेस इथं फारसं नाही, पण तरीही आता थोड्याच वेळात ते मध्ये प्रवेश करून मतमोजणीच्या या प्रक्रियेला कामाला लागतील. आणि दुसरीकडे आता मी एका बाजूला सांगतोय, ह्या बाजूला सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा आता मध्ये जाणार आहेत, त्यांना इथं थांबवलेलं आहे. आज सकाळपासून या मतदान केंद्रावर खरंच प्रशासनानं खूप गोंधळ घातलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना काहीच माहित नाही. इथल्या आरओ सांगतायत की ARO ला जाऊन लोकांशी भेटा, पण ते पण काही प्रतिसाद देत नाहीत. खूप मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे आणि असाच जर गोंधळ या मतदान केंद्राच्या आजूबाजूला जर राहिला, शहरात आणखी 2 ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत, असाच जर गोंधळ राहिला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते, कारण हा सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे इम्तियाज जलील कालच पत्रकार परिषद घेऊन जोरदार आदळापट केली होती, आरोप केले होते, संतापलेले होते आणि त्यामुळं ही सध्याची जी चित्रस्थिती आहे
ते पाहता हा सगळा जो मतदारसंघ आहे तो सेन्सिटिव्ह आहे. आणि हे सेन्सिटिव्हिटी राखायची असेल तर पोलिसांना सुद्धा तसं काम केलं पाहिजे. पण पिया असतील किंवा एपी असतील किंवा स्वतः सीपी सुद्धा फारसं याच्यावर लक्ष देताना दिसत नाहीत. कुठेही कुणालाही अडवलं जाते, कुठेही वाद घातला जातोय. अगदी. अशी स्थिती या सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सगळ्या मतमोजणी केंद्रामध्ये आहे. आणि ही स्थिती जर दुपारी राहिली तर शहरामध्ये मोठी अडचण होऊ शकते. आता बघूयात की यावर काय हे करतात. पण एक गोष्ट आहे की छत्रपती संभाजीनगर शहराबरोबर जिल्ह्यातल्या हॉट अगदी, लढतीकडे अगदी, सगळ्यांचं अगदी. लक्ष. नक्कीच माधव या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं दिवसभर जाणून घेत राहणार आहोत. आपण पाहतोय मराठवाड्यातल्या या हाय व्होल्टेज आपण पाहिल्या लढती